ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इयत्ता 10वी साठी इतिहास आणि राज्यशास्त्र विषयाचे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपरच्या अनालिसिस आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। तुम्हाला माहित आहे की शनिवार दिनांक 15 मार्च 2025 रोजी इतिहास आणि राज्यशास्त्राचा हा सेकंड लास्ट पेपर होणार आहे मित्रांनो। आणि त्यासाठी आपण जे क्वेश्चन पेपर आणला आहोत त्यात आपण म्हणजे प्रश्नपत्रिकाचे नेमका स्वरूप कशा प्रकारे असतो, किती मार्कासाठी आपल्याला कोणते प्रश्न विचारले जातात आणि पेपर पॅटर्न हा कशा प्रकारे असतो हे पाहणे अत्यंत गरजेचे आहे मित्रांनो। तर चला व्हिडिओ सुरू करूया। व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा। साइटचा जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल। डिस्क्रिप्शन मध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक सुद्धा दिलेली आहे, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करू शकता। तिथे आपल्याला हे क्वेश्चन पेपर पाहायला मिळेल। तर चला व्हिडिओ सुरू करूया। व्हिडिओला प्लीज लाईक करा। हे बघा सीट नंबर आपल्याला या ठिकाणी टाकायचे आहे, तुम्हाला माहित आहे। आणि मॅक्झिमम मार्क्स जे असतात एकूण गुण 40 मार्कासाठी हा प्रश्नपत्रिका आपली असते। 8 पेजेस या ठिकाणी दिले जातात मित्रांनो आणि जवळपास 2 तास आपल्याला या ठिकाणी काय वेळ दिला जातो। प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर आपण या ठिकाणी पाहत आहोत। आणि सूचना हे बघा, सूचना तुम्हाला काही दिलेली आहे, तुम्ही ते वाचून घ्या। सूचना जशा प्रकारे आपल्याला प्रत्येक पेपरमध्ये दिली जाते। आता हे बघा प्रश्न क्रमांक 1 आता मित्रांनो हेच इम्पॉर्टंट असणार आहे की प्रश्नपत्रिका कशी असते। म्हणजे प्रश्न क्रमांक 1 जे आहे ते आपल्याला 3 गुणांसाठी या ठिकाणी विचारलेला आहे। आणि प्रश्न असा विचारलेला आहे की दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। आता आपल्याला सेम प्रश्न म्हणजे सेम प्रश्न तर नाही, परंतु सेम पॅटर्न मध्ये प्रश्न आपल्याला प्रश्नपत्रिकेत 15 मार्च 2025 च्या इतिहास आणि राज्यशास्त्राच्या पेपरमध्ये पाहायला मिळेल। तर हे बघा प्रश्न विचारलेला आहे की म्हणजे 3 प्रश्न विचारले जातात 3 गुणांसाठी आपल्याला हे प्रश्न क्रमांक 1 3 गुणांसाठी 3 प्रश्न आपल्याला या ठिकाणी काय विचारले जातात। प्रश्न असा आहे की मथुरा शिल्पशैली डॅश डॅश काळात उदयाला आली। तर हे बघा मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए जे असेल किंवा ऑप्शन क्रमांक जे असेल ते असणार आहे आपला बरोबर उत्तर कुशाण काळात, म्हणजे मथुरा शिल्पशैली कुशाण काळात उदयाला आली। ओके, यानंतर प्रश्न क्रमांक 2 या ठिकाणी दिलेला आहे, तुम्ही पाहू शकतात। हे बघा प्रश्न असा विचारलेला आहे की महाबळेश्वर जवळील भिलार हे डॅश डॅश गाव म्हणून प्रसिद्ध आहे। तर हे बघा महाबळेश्वर जवळ जे भिलार हे गाव आहे ते पुस्तकांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे। तर ऑप्शन क्रमांक सुद्धा या ठिकाणी आपला काय असणार आहे बरोबर उत्तर असणार आहे। अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला काय ते प्रश्नपत्रिकेत पाहायला मिळेल। त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 विचारला आहे की मानवी इतिहास हा वर्ग संघर्षाचा इतिहास असतो असे मत डॅश डॅश यांनी या तत्वज्ञानाने मांडले आहे। तर हे बघा मित्रांनो मानवी इतिहास हा वर्ग संघर्षाचा इतिहास असतो असे मत कोणाचे आहे तर कार्ल मार्क्स, म्हणजे ऑप्शन क्रमांक डी काय असणार आहे आपला या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे। अशा प्रकारे 3 गुणांसाठी तुम्हाला 3 ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न या ठिकाणी काय आहे ते म्हणजे योग्य पर्याय पूर्ण करा अशा प्रकारे विचारले जातात। आता त्यानंतर प्रश्न क्रमांक आता हे बघा प्रश्न क्रमांक 1 हा प्रश्न सुद्धा आपल्याला 3 मार्कासाठी या ठिकाणी काय विचारला जातो। आणि इथे प्रश्न कसा विचारलेला आहे तुम्ही पाहू शकतात, पुढीलपैकी प्रत्येक संचातील चुकीची जोडी ओळखून लिहा। हे बघा आपल्याला इथे काय 4 जोडी दिलेली आहे म्हणजे, आणि या ठिकाणी आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे। 3 प्रश्न आपल्याला अशा प्रकारचे विचारले जातात 3 मार्कासाठी, म्हणजे प्रश्न क्रमांक 1 आणि प्रश्न क्रमांक 1 जे आहे ते आपल्याला 6 गुणांसाठी या ठिकाणी विचारला जातो। तर हे बघा या ठिकाणी जे चुकीची जोडी असणार आहे ते असणार आहे ऑप्शन क्रमांक बी, म्हणजे रमन आणि पश्चिम बंगालमधील नृत्य हे काय असणार आहे चुकीची जोडी आहे। बाकी जे 3 जोडी या ठिकाणी दिलेली आहेत ते बरोबर जोडी असणार आहे। यानंतर दुसरा प्रश्न विचारलेला आहे, तुम्ही पाहू शकतात मराठी मीडियमची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी पाहत आहोत। दुसरा प्रश्न इथे दिलेला आहे की तशाच प्रकारचे प्रश्न आपल्याला इथे विचारलेला आहे आणि या ठिकाणी आपल्याला सुद्धा चुकीची जोडी काय आहे ते निवडायची आहे। तर हे बघा मित्रांनो या ठिकाणी जी चुकीची जोडी असणार आहे ते असणार आहे ऑप्शन क्रमांक ए, म्हणजे दशावतार किंवा त्यागराज हे काय असणार आहे चुकीची जोडी असणार आहे। ऑप्शन क्रमांक ए सुद्धा या ठिकाणी काय असणार आहे आपला चुकीची जोडी असणार आहे। आणि शेवटचा प्रश्न विचारलेला आहे चुकीची जोडी म्हणजे ती आपल्याला इथे सुद्धा 4 जोडी दिलेली आहे आणि चुकीची जोडी म्हणजे ऑप्शन क्रमांक ए, जेम्स मिल स्त्रीवादी इतिहासकार हे काय असणार आहे आपली चुकीची जोडी, म्हणजे अशा प्रकारे तुम्ही आपले उत्तर लिहू शकतात। यानंतर पुढचा जे प्रश्न असतात ते आपण पाहू घेऊया। पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2। आता हे बघा प्रश्न क्रमांक 2 जे आहे ते आपल्याला 4 गुणांसाठी या ठिकाणी विचारला जातो आणि यात जे आहे ते मग तुम्हाला कोणतेही 2 प्रश्नांचे उत्तर काय असते मित्रांनो सोडायचे असतात। इथे तुम्हाला जवळपास 4 प्रश्न विचारले जातात, 4 पैकी 2 प्रश्नांचे उत्तर आपण काय करू या ठिकाणी जे आहे ते उत्तरे देऊ शकतात। तर हे बघा पर्यटनाचे प्रकार या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे आणि 4 बॉक्सेस आपल्याला या ठिकाणी काय दिलेले आहेत ते आपल्याला पूर्ण करायचे आहे। ओके, यानंतर पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 2।
प्रश्न क्रमांक 2 मध्ये सुद्धा अशीच एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे की पुढील कालरेषा पूर्ण करा। हे बघा अशा प्रकारे प्रश्न विचारले जातात मित्रांनो, आणि हे कालरेषा आपल्याला काय ते पूर्ण करायची आहे, अशा प्रकारे प्रश्न विचारले जातात। हे तुम्ही लक्षात ठेवा की 4 प्रश्न तुम्हाला प्रश्न क्रमांक 2 मध्ये विचारले जातात, 4 पैकी तुम्हाला जवळपास म्हणजे 2 प्रश्न पूर्ण करायचे असतात। ओके, त्यानंतर पुढील तक्ता पूर्ण करा। हे बघा प्रश्न क्रमांक 3 प्रश्न विचारले जातात, 3 प्रश्न विचारले जातात, 3 पैकी आपल्याला कोणतेही 2 प्रश्नांची उत्तरे त्या ठिकाणी काय ते लिहायचे आहे। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 1, प्रश्न क्रमांक 2 बो। आता 2 बो जे असतात मित्रांनो त्यात असतात टिपा लिहा, म्हणजे शॉर्ट नोट्स, ज्याला इंग्लिशमध्ये आपण शॉर्ट नोट्स असे म्हणू। आता कोणत्याही 2 टिपा किती दिलेली आहे मित्रांनो, 3 टिपा या ठिकाणी काय ते दिलेली आहे, आपल्याला 2 टिप या ठिकाणी पूर्ण करायचे आहे। स्थळकोश, प्राच्यवादी इतिहास लेखक आणि वर्तमानपत्राचे भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील कार्य, हे याची उत्तरे तुम्ही पुस्तकामध्ये सुद्धा पाहू शकतात। अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारले जातात, म्हणजे एक्झॅक्ट प्रश्नपत्रिकेचा स्वरूप कसा असतो, क्वेश्चन पेपरचा पॅटर्न आणि प्रश्न कोणते किती मार्कासाठी विचारले जातात मित्रांनो हे तुम्हाला माहीत पाहिजे। यानंतर प्रश्न विचारला जातो, हा सुद्धा प्रश्न तुम्हाला किती 4 मार्कासाठी विचारला जातो, म्हणजे जवळपास 14 मार्काचा आपल्या या ठिकाणी पेपर झालेला आहे 2 प्रश्नात। म्हणजे सुरुवातचे जे 5 प्रश्न आहेत ते इतिहास विषयाचे असतात, आणि शेवटचे जे 4 प्रश्न आहे म्हणजे प्रश्न क्रमांक 6, प्रश्न क्रमांक 7, 8, 9 हे राज्यशास्त्र विषयाशी संबंधित प्रश्न तुम्हाला विचारले जातात। आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3। आता हे बघा प्रश्न क्रमांक 3 काय आहे, कोणतेही 2 आपल्याला या ठिकाणी काय लिहायचे आहे, आणि प्रश्न विचारलेला आहे की पुढील विधाने साकाराने स्पष्ट करा। इंग्रजीमध्ये आपण म्हणजे रिझन असे म्हणतो, म्हणजे तुम्हाला साकारान प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी द्यायचे। हे बघा प्रश्न क्रमांक 1, प्रश्न क्रमांक 2 अशा प्रकारे प्रश्न विचारलेले आहे, आणि साकारान उत्तरे या ठिकाणी आपल्याला काय आहे ते लिहायचे आहे। जवळपास 4 प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारलेले आहे, आणि 2 प्रश्नांची उत्तरे आपल्याला या ठिकाणी काय करायचे आहे ते लिहायचे आहे, आणि 2-2 मार्कासाठी प्रत्येक प्रश्नांच्या उत्तरासाठी आपल्याला 2-2 मार्क या ठिकाणी दिले जातात। आता हे बघा मित्रांनो, हा जे असणार आहे ते फ्रीचे मार्क्स, फ्रीचे नंबर आपल्याला या ठिकाणी काय भेटणार आहे, कारण की एक परिच्छेद आपल्याला इथे दिलेला जातो, एक उतारा आपल्याला इथे दिलेला जातो, आणि उतारा वाचन करून आपल्याला प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी सोडावी लागतात। हे बघा प्रश्न असा आहे की दिलेल्या उतार्याचे वाचन करून त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। आता हे बघा मित्रांनो, मेजर ध्यानचंद बाबत हा उतारा आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे, आणि प्रश्न आहे की तुम्ही पाहू शकतात हॉकीचे जादूगर कोणाला म्हणतात, तर उत्तर आहे मेजर ध्यानचंद, यांना आपण काय म्हणतो, हॉकीचे जादूगर म्हणतो। ओके, दुसरा प्रश्न आहे की दुसरा प्रश्न तुम्ही पाहू शकतात, दुसरा प्रश्न विचारलेला आहे की भारतात मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस काय म्हणून साजरा केला जातो, तर उत्तर कुठे भेटेल आपल्याला, परिच्छेद मध्ये याचा उत्तर मिळणार आहे। तर हे बघा 1 मिनिट, ओके, 29 ऑगस्ट हा त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जातो। तर हे बघा मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस जे आहे ते राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जातो, कधी, तर 29 ऑगस्ट, हे तुम्ही लक्षात ठेवा। ओके, यानंतर तिसरा प्रश्न असा आहे 2 मार्कासाठी तिसरा प्रश्न विचारलेला आहे की मेजर ध्यानचंद यांची ऑलिम्पिक स्पर्धेमधील कामगिरी थोडक्यात लिहा। आता हे मित्रांनो त्यांच्याबद्दल तुम्हाला जशा प्रकारे आपण स्वमत लिहितो हिंदी मराठीमध्ये, तशाच प्रकारे तुम्हाला या ठिकाणी काय थोडक्यात माहिती लिहायची आहे मेजर ध्यानचंद बाबत। ओके, आणि शेवटचा प्रश्न विचारलेला आहे 6 मार्कासाठी इतिहास विषयाशी संबंधित। आता हे बघा 6 मार्कासाठी हा प्रश्न विचारलेला आहे, म्हणजे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर लिहिण्यासाठी आपल्याला 3 गुण या ठिकाणी दिलेले आहेत, 2 प्रश्नांचे उत्तर आपल्याला लिहिणे अनिवार्य आहे, 4 प्रश्न आपल्याला काय या ठिकाणी विचारलेला आहे। तुम्ही पाहू शकता प्रश्न आहे की पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा, म्हणजे डिटेलमध्ये आपल्याला या ठिकाणी काय आहे तर उत्तरे लिहायची असते मित्रांनो। मोठे प्रश्न असतात, मोठे उत्तरे या ठिकाणी आपल्याला काय ते लिहायचे असतात। 4 प्रश्न अशा प्रकारे विचारलेला आहे की स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय, ग्रंथालय व्यवस्थापन का महत्त्व आहे, कला क्षेत्रात व्यवसायाच्या कोणत्या संधी उपलब्ध आहे ते स्पष्ट करा, किंवा दशावतारी नाटकाविषयी माहिती लिहा। अशा प्रकारे 4 प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहे, आणि पुस्तकामध्ये तुम्ही याचे सुद्धा उत्तर पाहू शकतात। यानंतर पुढचं जे सेक्शन असणार आहे, आपलं असणार आहे मित्रांनो ते असणार आहे राज्यशास्त्र विषयाशी संबंधित, म्हणजे जवळपास म्हणजे 1 मिनिट, 14 आणि 4 18 24 मार्कासाठी जे प्रश्नपत्रिका असते ते इतिहास विषयाचे प्रश्न विचारले जातात। आता राज्यशास्त्र विषयाचे प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया। प्रश्न क्रमांक 6 तुम्हाला राज्यशास्त्र विषयाशी संबंधित प्रश्न असणार आहे। प्रश्न आहे की 73व्या व 74व्या संविधान दुरुस्तीने डॅशच्या अधिकारात खूप मोठी वाढ झाली। तर हे बघा याचे जे उत्तर असणार आहे ते असणार आहे स्थानिक शासन संस्था। आपला काय बरोबर उत्तर असणार आहे, स्थानिक शासन संस्था या ठिकाणी आपला बरोबर उत्तर असणार आहे। त्यानंतर दुसरा प्रश्न विचारला आहे की जगातील सर्वोच्च लोकशाही राष्ट्रापुढील मोठे आव्हान म्हणजे काय। तर हे बघा मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 जे असणार आहे आपला काय असणार आहे बरोबर उत्तर असणार आहे लोकशाहीची
पाळेमुळे आणखी खोलवर नेणे हे आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी. यानंतर चूक की बरोबर पुढचा प्रश्न विचारला आहे प्रश्न क्रमांक 7 तुम्ही पाहू शकतात. परंतु चूक किंवा बरोबर ते कारण स्पष्ट करायचे आहे, म्हणजे डिटेलमध्ये आपल्याला चूक किंवा बरोबर कशामुळे आहे ते आपल्याला डिटेलमध्ये या ठिकाणी लिहायचं आहे. 2 प्रश्न आपल्याला या ठिकाणी काय असतात, लिहायचे असतात. 4 मार्कासाठी हा प्रश्न आपल्याला विचारला जातो. ओके. विशिष्ट प्रसंगी निवडणूक आयोग एखाद्या मतदारसंघाच्या पुन्हा निवडणूक घेतात हे काय असणार आहे, बरोबर असणार आहे. सकारण आपल्याला या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते हे चुकीच्या या ठिकाणी दिलेलं आहे. ओके, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 बरोबर आहे, ऑप्शन क्रमांक 2 काय आहे ते चुकीच्या या ठिकाणी दिलेलं आहे. आता प्रश्न क्रमांक 8 9 प्रश्न आपल्याला जवळपास या इतिहास आणि राज्यशास्त्र विषयामध्ये विचारले जातात. प्रश्न क्रमांक 8 इथे दिलेला आहे की पुढील संकल्पना स्पष्ट करा, म्हणजे कन्सेप्ट आपल्याला काय आहे या ठिकाणी स्पष्ट करायचे आहे. कोणताही एक 2 मार्कासाठी फक्त एक कन्सेप्ट काय आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करायचे आहे. राजकारणाचे गुन्हेगारीकरण किंवा हक्कधारित दृष्टिकोन अशा प्रकारे 2 प्रश्न विचारलेले आहे. प्रश्न 8वा ब आणि 8वा ब मध्ये इथे दिलेला आहे की दिलेल्या सूचनेनुसार कृती करा, कोणतीही एक. हे बघा मित्रांनो, एक या ठिकाणी आपल्याला बॉक्स दिलेला आहे. हिंदी आणि मराठीमध्ये जसा विचारला जातो तशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी बॉक्सेस काय ते कंप्लीट करायचे आहे. 2 मार्कासाठी विचारलेला आहे. आणि शेवटचा प्रश्न जे आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता प्रश्न क्रमांक 9. आता प्रश्न क्रमांक 9 या ठिकाणी विचारलेला आहे की पुढील प्रश्नांचे थोडक्यात उत्तरे लिहा, कोणतेही एक. आता आपल्याला प्रश्न क्रमांक 9 आणि शेवटचा प्रश्न या ठिकाणी विचारलेला जातो, म्हणजे 2 प्रश्न दिलेले जातात आणि एक प्रश्नाचं उत्तर आपल्याला लिहिणे काय अनिवार्य आहे, कंपल्सरी आहे. सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे काय, मध्यवधी निवडणुका म्हणजे काय, अशा प्रकारे प्रश्न विचारलेले आहे. उत्तरे तुम्ही आपल्या पुस्तकामध्ये सुद्धा पाहू शकतात मित्रांनो. म्हणजे ही बोर्डाची प्रश्नपत्रिका आपण आपल्या समोर आणलेली आहे आणि अनालायसिस केलेला आहे. अशा प्रकारे प्रश्न येतात, अशा प्रकारची ही प्रश्नपत्रिका असते. जवळपास तुम्हाला 9 प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. प्रश्न क्रमांक 1 ते 5 इतिहास विषयाशी संबंधित प्रश्न असतात आणि प्रश्न क्रमांक 6 ते 9 राज्यशास्त्र विषयाशी संबंधित हे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. 2 तास वेळ दिला जातो मित्रांनो. फक्त व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जिओग्राफीच्या पेपर अनालायसिस सोबत.